नमस्कार रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये, रेसिपीसोबत। तर सर्वांना आधी गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या आयुष्यातले दुःख नष्ट हो आणि सुखाचं भरभराट हो। तर आज आपण गणेश चतुर्थी आहे आणि मोदक बनवले नाही असं होणारच नाही। बाप्पाला आवडता हा मोदकच असतो। गणपती बाप्पा जितकी येण्याची आतुरता असते ना, तितकीच आपण मोदक खाण्याची सुद्धा आतुरता असते। त्यामुळे आज आपण जसे हलवाई स्टाईल म्हणजे मिठाईच्या दुकानात जसे मोदक, बेसनाचे मोदक मिळतात, अगदी तसेच आपण बनवणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे 1 कप बेसन घेतलेला आहे आणि पाव कप तूप घेतलेला आहे। आता ते तूप मस्त व्यवस्थित भाजून घेतलेले आहे आणि वरतून परत 2 चमचे तूप घालायचं आहे, जेणेकरून हे ना तूप सोडायला लागेल आणि व्यवस्थित हलकं असं बेसन होईल। तुम्ही इथे बघू शकता मस्त असं हलकंसं बेसन झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये त्याच कपाने 1 कप सही घालणार आहोत, साखर घालायची आणि 1 कप दूध। 1 कप बेसन पिठासाठी 1 कप साखर आणि दूध वापरले। तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल तर त्या मेजरमेंट प्रमाणे तुम्ही बनवू शकता। थोडेसे केसर भिजत ठेवले होते ते घातलेले आहेत। केसर ऑप्शनल आहेत, घालायचे असतील तरी घालू शकता, पण छान आणि चविष्ट होते त्याच्यामुळे आणि दिसायला सुद्धा छान लागतात म्हणून। आणि हे ज्यावेळेस आपण दूध आणि साखर घालतो ना, त्यावेळेस कंटिन्यूअसली असं हलवत राहायचं, जेणेकरून बेसन लागणार नाही आहे। बघा 1-2 मिनिटातच आपलं हे सारण पीठ घट्ट झाले। आता याच्यामध्ये आपण मिल्क पावडर घालायची किंवा तुम्ही खोबऱ्याचा किस घालू शकता, दोन्हीतलं कुठलंही एक तुम्ही वापरू शकता। तर इथं परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, हलवायचं, जेणेकरून हे व्यवस्थित असं मिक्स होईल। बघू शकता तुम्ही कढईला आता हे अजिबात चिकटत नाही, सोडायला लागला, याचा गोळा तयार झालाय। अगदीच आपलं हे पीठ तयार आहे। असं थोडीशी वेलची टाकायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं। याच्यासाठी सारण आपण बनवणार आहोत। अगदीच सारण तुम्हाला ही खाल्ल्यानंतर जिभेवरती चव याची रेंगाळत राहील आणि बाप्पांना आवडीचा मोदक आहे। इथे मी काय ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, काजू, बदाम, पिस्ता। तुम्ही याच्यामध्ये कुठले पण तुमच्या आवडीचे पण ड्रायफ्रुट्स घेऊ शकता। बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकायचे आहे 2 चमचे आणि 2 ते 3 चमचे दूध घालायचं आहे। नॉर्मल स्टेपचं आपलं दूध असतं ते मिक्स करून घ्यायचं। 2 चमचे पिठी साखर घालायची बघा आणि ती व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं। असं सोपंसं आपलं सारण सुद्धा तयार आहे। आणि आता आपलं हे पीठ तयार आहे। थोडंसं पीठ मळून असं घ्यायचं आणि तुम्ही हाताने किंवा मोदकाच्या साच्याने हे बनवू शकता। असं काहीच नाही की हाताने सुद्धा अगदी जसेचे तसे तुम्ही हे बनवू शकता, पण सुंदर असे दिसण्यासाठी आणि हलवाई स्टाईल असल्यामुळे इथे एक साचा घेतलेला आहे। मीडियम आकाराचा साचा आहे, म्हणजेच की छोटा मोठा तुम्ही मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला हा मिळून जाईल। अजून याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि खाली थोडंसं पिस्त्याचे काप टाकायचे, म्हणजे की वरून आता दिसायला छान दिसतील। आणि असं एक थोडासा जितकासा गोळा घ्यायचा, जास्तही गोळा घ्यायचा नाही आहे, मग काय होईल जाडसर मोदक होईल आणि जास्त। आता याच्यामध्ये स्टिफिन भरून घ्यायचं, म्हणजेच की आपण जे तयार केलं होतं ते सारण दाबून मोदक भरायचं, म्हणजे मोदक कडेपर्यंत पोचतो आणि त्याला आकारही छान येतो। वरून थोडंसं असं पीठ घ्यायचं आणि वरून मोदक पॅक करून घ्यायचा। आता बघा अशा पद्धतीने हा मोदक खोलायचा। मोदक खोलत असताना खालून हात लावून खोलायचा, म्हणजे की मोदक तुटणार वगैरे नाही। किती छान असा हा मोदक तयार झालेला आहे बघा, अगदीच दिसतानाही छान आहे। अशाच पद्धतीने सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही किती छान असे हे मोदक तयार आहेत आणि वरून थोडंसं केसर लावायचं। तर बघा अगदी झटपट असं तयार होतो आणि गणपती बाप्पाच्या आवडीचा आहे, घरीही मुलांना आवडेल। चला तर मग आपण रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। बाय।